गोकर्ण बीचच्या ट्रेकमध्ये आपले 5 बीचेस कव्हर होतात. बेलेकन, पॅराडाईज, हाफ मून, ओम आणि कुडले बीच. आम्हाला वेळ कमी होता त्यामुळे आम्ही कुडले बीच स्किप केला आणि कुडले आणि ओम या 2 बीचवर तुम्हाला गाडी जाऊ शकते. त्यामुळे आम्ही ओम बीचवरती आमचा ट्रेक स्टॉप केला होता. तुम्ही हवं तर ओमपासून कुडले बीच करू शकता. बेलेकनपासून सुरुवात करून कुडलेपर्यंत जाऊ शकता किंवा कुडलेपासून सुरुवात करून बेलेकनपर्यंत येऊ शकता. पॅराडाईज आणि हाफ मूनवरती तुम्हाला डायरेक्ट असा जाण्यासाठी रस्ता नाही आहे, त्यामुळे हे 2 बीचेस तुम्हाला ट्रेकिंग करूनच जावं लागतं. आम्ही ज्या रिक्षाने प्रवास केला त्यांचा नंबर मी खाली देते. तो समोर जो लाल मातीचा रस्ता दिसतोय तिथून आपल्याला सुरुवात करायची आहे आणि शक्यतो समुद्राच्या कडेने चालत राहायचं. आणि आहा, असा दिसतो तुम्हाला समोर समुद्र. साडेसातला आम्ही सुरू केलं होतं बेलेकन बीचवरून. ट्रेकिंग करता करता 20 मिनिटात आम्ही इथे आलेलो आहोत पॅराडाईज बीचवर. आणि इथला व्ह्यू एकदम एकदम अमेझिंग आहे. हा इथला व्ह्यू आणि अगदी पायवाट चिंचोळी आहे. तुम्हाला सतत समुद्राच्या कडेने चालत राहावं लागतं. हा थोडा पॅच डिफिकल्ट आहे. पकडत पकडत तुम्हाला या कातळावरून खाली जावं लागेल. अतिशय सुंदर आहे. ॲक्च्युली नावाप्रमाणे पॅराडाईज बीच आहे हा. समुद्राचा आवाज ऐकायला येत असेल तुम्हाला. एकदम भारी, खूप सुंदर बीच. आणि इथे काही शॅक्स वगैरे दिसत आहेत, कॅफेज वगैरे. म्हणजे आम्हीच पाहिजे, बाकी कोणी नको. त्यांच्यासाठी इथे राहण्यासाठी हा ऑप्शन बेस्ट आहे. खरंच हा नावाप्रमाणे पॅराडाईज बीच आहे. खूप सुंदर वाटतं इथे. इथे आम्ही विश्रांती घेतली, कॉफी मॅगी खाल्ली थोडीशी, थोडा वेळ शांतपणे समुद्राकडे बघत वेळ घालवला आणि पुढे निघालो. फॉलोइंग माय हजबंड्स फुटस्टेप्स आहे ना, थोडासा टफ आहे. खाली हात टेकत तुम्हाला यावं लागतं. इथे मुलांना घेऊन यायचं असेल तर शक्यतो 10 वर्षावरील मुलांना तुम्ही घेऊन येऊ शकता. पॅराडाईज टू हाफ मून छान असा जंगल ट्रेल आहे. मस्त झाडीतून जाणारा, थंडावा वाटतो. पॅराडाईज पासून 20 मिनिटं चालत आपण पोहोचलो इथे हाफ मून बीचवरती. असा हा हाफ मून बीच वरून बघितल्यावर त्याचा पूर्ण असा अर्धचंद्राकृती आकार दिसतो आपल्याला. खूप सुंदर वाटतं इथे. खूप शांत आहे जागा. आता आपण जातोय आपल्या नेक्स्ट बीचवर, म्हणजे ओम बीचवर. समुद्राच्या कडेकडेने चालायला खूप मजा येते. मस्त समुद्राचा पॅनोरॅमिक व्ह्यू मिळतोय आपल्याला इथे. आता परागची कोण नंदिनी या समुद्रामध्ये पडली होती, देव जाणे. पहिलं दर्शन ओम बीचचं. आम्ही आता ॲक्च्युली येऊन पोचलो आहोत. तो सनसेट पॉईंट म्हणतात ओम बीचचा. हे एका काकांचं छानसं झोपडीवजा दुकान होतं, जिथे आम्ही मस्त लिंबू सरबत प्यायलो. तिथे बघा कोकमं दिसत आहेत सुकट ठेवलेली, म्हणजे ताजा कोकमांचा रस त्यांचा जस्ट काढून झालेला असेल. किती छान वाटत असेल इथे सनसेटच्या वेळी. आहा, थोडा वेळ विश्रांती घेतली, कारण जास्त दमायला ना उन्हामुळे होत होतं, म्हणून सकाळी लवकर ट्रेक सुरू करायचा. चला आता ओम बीचवरती उतरूया.
एंड पॉइंटला आलो आम्ही. हा फेमस नमस्ते कॅफे. हे छोटंसं तिने स्टॉल लावलेलं आहे. इथे आम्ही क्यूटसे हे घेतले आहेत, छोटे छोटे टॉटॉईज. खूप क्यूट आहेत ते. फ्रीज मॅग्नेट आहेत, फ्रीज मॅग्नेट. गोकर्णचा हा बीच ट्रेक शक्यतो 2 किंवा तुम्ही ग्रुपने करा, कारण एकट्या दुकट्याने प्रवास करताना कदाचित तुम्हाला काही लागलं, मदत लागली तर ती मिळण्याची शक्यता कमी आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पॅराडाईज टू हाफ मून बीचमध्ये एक पॅच असा येतो आपल्या डाव्या साईडला की थोडे दगड दिसतात आणि खाली समुद्र दिसतोय. पण तो रस्ता घ्यायचा नाही आहे, कारण तो रस्ता बीचला जात नाही. उगाचच तिथे जाऊन अडकायला होईल, कारण दगड खूप उंच आहेत. या ट्रेकमध्ये गुगल मॅपची कमीत कमी मदत होईल, कारण आम्हाला एक जो रस्ता दाखवत होता तो समुद्राच्या वरून रस्ता दाखवत होता. जिथे आम्हाला हाफ मून बीच 2 मिनिटावरती होता, तिथे तो आम्हाला 2 किलोमीटर दाखवत होता. त्याच्यामुळे तुम्ही शक्यतो समुद्राच्या कडेने चालत राहा. कुडलेचा ट्रेक तर नाही करता आला, पण परतीच्या वाटेवर हा बीचचा व्ह्यू. तर गोकर्णचा हा बीच ट्रेक तुम्ही सर्वांनी नक्की करा. काही शंका असल्यास तुम्ही नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारा.